श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि आजची शिवमूठ आहे हिरवे मूग. तर हिरवे मूग शंभूंना का अर्पण करावायचे आहेत? कारण असं म्हणतात की हिरवे मूग हे पचायला हलके असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सात्विकता जास्त आहे आणि त्याच्यात पावित्रता जास्त आहे. त्यामुळं आपण हिरवे मूग शंभूंना खूप प्रिय असल्यामुळे ते अर्पण करत असतो. तर हिरव्या मुगाचा रंग हिरवा असल्या कारणाने हिरवा रंग हा प्रगतीचा मानला जातो आणि हिरव्या मुगाला जेव्हा कोंब फुटतात तर तो समृद्धिकारक असतो. म्हणून बऱ्याचशा धार्मिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे की हिरवे मूग जेव्हा आपण शंभूवरती अर्पण करतो तर तेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्ग मोकळे होतात आणि आपल्या डोक्यावरती जर कर्जाचा भार असेल तर निश्चितच तो कर्जाचा डोंगर सुद्धा कमी होतो, असं बऱ्याच ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. त्यामुळे पूर्वीपासून आपण म्हणजे धार्मिक कारण ठेवून सुद्धा आणि आपण प्रगतीचं कारक म्हणजे वैज्ञानिक कारण ठेवून सुद्धा आपण हिरवे मूग शंभूंना अर्पण करत असतो. तर माझं पूजा झालेली आहे. मी आज रुद्राभिषेक घेतला आणि नेहमीप्रमाणे शंभूसारखा श्रेष्ठ भाऊ आपल्याला मिळणार नाही, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी सुद्धा शंभूंना राखी बांधून घेतली आणि माझं सगळं पूजन झालं. तर त्यासोबतच मी आज सत्यनारायणालाही सुरुवात केलेली आहे, कारण श्रावणात सत्यनारायण करायला हवे. तर यावर्षी मी 5च सत्यनारायण करणार आहे. त्यामुळं आजपासूनच मी सत्यनारायणाला सुरुवात केलेली आहे, कारण पौर्णिमेचा वेळेस जर मी सत्यनारायण केलं असतं तर माझं दर पौर्णिमेला सत्यनारायण असतं, त्यामुळं ते काउंट होणार नाही, म्हणून मी आजपासून सुरू केलं. तर